बहुत खूबसूरत हो, बहुत खूबसूरत हो, आप सर से पार तक दिल झूम झूम दिल झूम झूम दिल झूम झूम जाए, दिल झूम झूम दिल झूम झूम दिल झूम झूम जाए। ऐसे तो तेरी नाम भी मैंने ढूंढ ली अपनी खुशी। ओके, तर नमस्कार जय महाराष्ट्र भावनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर भावनो, आज आपण गर्ल स्पेशल बर्थडे व्हिडिओ एडिटिंग केलेली आहे। तर आता तुम्ही सुरुवातीला प्रिव्ह्यू बघितलेला आहे आपला, तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तर आता बघा, अशा पद्धतीचा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे। बीटमार्क सेकीपिकच्या लिंक दिलेली आहे, दोन्ही लिंकला तुम्हाला आपल्या अलाइड मोशनमध्ये इनपुट करून घ्यायचं आहे। सोबतच व्हिडिओमध्ये लागणारे जे काही मटेरियल असेल ते तुम्हाला तिथून डाउनलोड करून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही आपल्या टेलिग्रामवर चालले जा, तिथे तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल करून दिलेलं आहे। तर आता बघा, व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, 2 प्रीसेटला इनपुट करायचं आहे। अशा पद्धतीचे ते प्रीसेट असणार आहे, ठीक आहे। या ठिकाणी सुरुवातीला बीटमार्कला आपल्याला ओपन करायचं आहे। बघू शकता या ठिकाणी काही ग्रुप अशा पद्धतीने तुम्हाला दिसून जाईल, पुढे काय अशा पद्धतीने बीट असणार आहे। व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवातीला यायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी काही पण चेंजेस आपल्याला करायचे नाही। हॅपी बर्थडे डिअर या नावामध्ये तर आपल्याला काही पण चेंजेस करायचे नाही। सुरुवातीला ग्रुपवरती क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपचं ऑप्शन आहे, क्लिक करायचं आहे। त्यानंतर आता आपल्याला करायचं काय, या ठिकाणी तुम्हाला एक इमेज दिसेल भावनो, ठीक आहे। अशा पद्धतीने याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता मला या ठिकाणी दिसत नाही, बट तुम्ही या ठिकाणी याल तर त्यावेळेस तुम्हाला इमेज दिसू शकते यामध्ये, ठीक आहे। काही पण असो, तुम्हाला काय करायचं आहे, या खालून दुसऱ्या रेक्टँगलवरती अशा पद्धतीने क्लिक करायचं आहे, कलर अँड फिलमध्ये क्लिक करायचं आहे, नंतर या नावावरती किंवा तुम्हाला स्टारवरती क्लिक करायचं आहे। आता ज्या फोल्डरमध्ये तुम्ही इमेजेस ठेवले असणार ते तुमचं फोल्डर सिलेक्ट करायचं आहे। जे इमेज हवा आहे तो इमेज अशा पद्धतीने सिलेक्ट करायचा आहे। वरी बघू शकता एक प्लसचं बटन दिसत असेल, जस्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे। आपला जी इमेज असणार आहे या ठिकाणी चेंज होऊन जाईल। सेम पद्धती असणार आहे। आता बॅक यायचं आहे। आता दुसऱ्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करा। या ठिकाणी सेम प्रोसेस असणार आहे, कलर अँड फिलमध्ये जाऊन या नावावरती किंवा स्टारवरती क्लिक करायचं आहे। नंतर या ठिकाणी जे इमेज हवा आहे आपल्याला तो सिलेक्ट करून वरती प्लसवरती क्लिक करायचं आहे। इमेज आपला चेंज होऊन जाईल म्हणून, ठीक आहे। सेम अशाच पद्धतीने तुम्ही तिसऱ्या पण ग्रुपमधला ॲड करून घेणार। ओके, तर या ठिकाणी तिन्ही पण आपले इमेजेस ॲड करून झाल्याच्या नंतर यामध्ये काहीही चेंजेस नाही करायचे, बरोबर आपल्याला पुढे यायचं आहे, म्हणजेच 9:52 पर्यंत। आता प्लसवरती क्लिक करा, मीडियावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी जे इमेज आपल्याला हवा आहे, जे तुम्ही ॲड करणार असेल तुमचं किंवा तुमच्या स्वतःचं किंवा दुसरं इतर कोणाचा बी ज्यांचा व्हिडिओ तुम्ही बनवून देत असेल त्यांचा, अशा पद्धतीने इमेज ॲड करायचं आहे। आता पुढच्या बीटवर यायचं आहे आणि इथून अशा पद्धतीने हा जी इमेज असणार आहे वाढून घ्यायचं आहे। पुन्हा प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे, इमेज ॲड करायचं आहे। पुढच्या बीटवर यायचं आहे, इथून अशा पद्धतीने हा इमेज वाढून घ्यायचा आहे। सेम अशाच पद्धतीने तुम्ही बीटनुसार सर्व इमेजेस ॲड करून घेणार भावनो, ठीक आहे। तर चला या ठिकाणी ॲड करून घेतो। ओके, तर इमेज आपला ॲड करून झाल्याच्या नंतर या ठिकाणी बघू शकता इमेज आपला ॲड करून झालेला आहे। त्यानंतर आता स्टार्टिंगला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, पुन्हा मीडियावरती। या ठिकाणी मी तुम्हाला एक बॉर्डर दिला असणार आहे, तो बॉर्डर ॲड करायचा आहे। बॉर्डर जे असणार आहे त्याची साईज शेवटपर्यंत अशा पद्धतीने वाढून घ्यायची आहे। आता आपले जे जिथून ग्रुप होते या ठिकाणी म्हणजेच 9:52 पर्यंत यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी एक रेक्टँगल हावाला अशा पद्धतीने तुम्ही ॲड करायचं आहे। वरील 3 डॉटवर क्लिक करायचं आहे, स्ट्रीट्स टू कंपोज यावरती आपल्याला अशा पद्धतीने क्लिक करायचं आहे। कलर अँड फिलमध्ये जायचं आहे, आपल्याला या ठिकाणी कलर अँड फिलमध्ये जायचं आहे। या ठिकाणी ग्रेडियंटचं ऑप्शन दिसेल, सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर भावनो आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी ग्रेडियंटचं ऑप्शन सिलेक्ट केल्याच्या नंतर हे जे ब्लॅक कलर असणार आहे कधी पण आपण खालच्या बाजूला ठेवून घेऊया। या ठिकाणी आपल्याला एक PNG ॲड करायची। अशा पद्धतीने झाल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी आपल्याला करायचं काय, या ठिकाणी व्हाईट कलरवरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर हे मधातलं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, व्हाईट कलर जे असणार आहे पूर्णपणे कमी करून घ्यायचं। ओके, आता कमी केल्याच्या नंतर बघू शकता अशा पद्धतीने आपलं हे दिसून जाईल। या ठिकाणी बॉर्डर आपला शॅडो आलेला आहे, तर या शॅडोला आपण शेवटपर्यंत वाढून घेऊया अशा पद्धतीने। आणि तुम्हाला हवा तसा हे शॅडो तुम्ही अशा पद्धतीने सेट वगैरे करू शकता, काही विषय नाही।
त्यानंतर आपल्याला हे शॅडो कधी पण बॉर्डर PNGच्या खाली ठेवणार आपण आणि नंतर पुन्हा इथे येऊन प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून अशा पद्धतीने हे जी PNG असणार आहे ॲड करून PNGला आपण थोडंसं खाली अशा पद्धतीने सेट करूया. त्यानंतर याला पण लास्टपर्यंत अशा पद्धतीने घ्यायचं. ओके, PNGला व्यवस्थित सेट केल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय, या ठिकाणी इथून म्हणून बॅक यायचं. बॅक आल्याच्या नंतर सेक इफेक्ट जे असणार आहे ओपन करायचं आहे. सेक इफेक्टमध्ये एक इमेज असणार आहे, इमेजमध्ये क्लिक करा. इफेक्टमध्ये 3 डॉटवरती कॉपी इफेक्ट. ओके, इतकं झाल्याच्या नंतर बॅक यायचं आहे. बीट मार्कला आता पुन्हा ओपन करायचं आहे. आता बघा, ओपन केल्याच्या नंतर या ठिकाणी आपण काही इमेजेस ॲड केले होते. ओके, आता या सर्व इमेजेसला हा जी इफेक्ट पेस्ट करायचा आहे त्यासाठी इमेजमध्ये क्लिक करून इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे. 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट. ओके, अशाच पद्धतीने इमेजवरती इफेक्टवरती 3 डॉटवरती पेस्ट इफेक्ट. ओके, अशाच पद्धतीने शेवटपर्यंत तुम्ही हा जे इफेक्ट असणार आहे अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर व्हिडिओ पूर्णपणे रेडी होऊन जाईल. सेव्ह करण्यासाठी एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करा. खाली एक्सपोर्टचं बटन दिलं त्याच्यावरती क्लिक करा. व्हिडिओ फोनच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. सोपा होता. आवडला असेल लाईक झालंच पाहिजे.